जरा विचार करा. तुमच्याकडे सगळी पात्रता आहे, पण फक्त तुमच्या दिसण्यामुळे किंवा तुम्ही कुठून आला आहात यामुळे तुम्हाला नाकारलं जातंय. कसं वाटेल? आज आपण E.R. ब्रेथवेट यांच्या टू सर्व्ह विथ लव्ह या कादंबरीतून अशाच एका संघर्षाची आणि त्यातून घडलेल्या एका अविश्वसनीय बदलाची गोष्ट पाहणार आहोत. आणि ही गोष्ट घडते लंडनच्या अशा एका वर्गात जिथे कुणालाच यशाची जरासुद्धा अपेक्षा नव्हती. ही कादंबरी आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. म्हणजे जेव्हा शिस्त, ओरडणं, शिक्षा करणं हे सगळं फेल जातं, तेव्हा फक्त आदर हे एक साधन त्या गोंधळाचं संधीमध्ये रूपांतर करू शकतं का? ब्रेथवेट यांचा अनुभव याचे एक असं उत्तर देतो ज्याचा आपण कदाचित विचारही केला नसेल. तर या कथेचं मूळ आहे खुद्द लेखकाच्या आयुष्यातल्या संघर्षात. गंमत म्हणजे E.R. ब्रेथवेट यांना कधी शिक्षक व्हायचंच नव्हतं. त्यांना परिस्थितीने शिक्षक बनवलं. विचार करा, ज्या देशासाठी त्यांनी रॉयल एअर फोर्समध्ये राहून सेवा दिली, त्याच देशात युद्ध संपल्यावर त्यांना त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे साधी नोकरीही मिळत नव्हती. ब्रेथवेट यांच्यासारख्या एका हुशार आणि सुशिक्षित माणसाला अशी वागणूक मिळणं हे त्या काळात वंशभेद किती खोलवर रुजला होता हे दाखवतं. आणि याच अनुभवातून या कथेचा जन्म झाला. हे बघा, एका बाजूला आहे एक जबरदस्त रेझ्युमे, रॉयल एअरफोर्सचे सैनिक, एक इंजिनियर, एक ब्रिटिश नागरिक, आणि दुसऱ्या बाजूला आहे वंशभेदाची एक न दिसणारी भिंत. आणि ही भिंत इतकी मोठी होती की त्यांची सगळी पात्रता, देशासाठी केलेलं काम, सगळं काही व्यर्थ ठरलं. जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले तेव्हा त्यांच्यासमोर फक्त एकच दार उघडं होतं, ग्रीन स्लेट शाळेचं. आता लंडनच्या या बदनाम भागातल्या शाळेत शिक्षक होणं ही काही त्यांची निवड नव्हती, तो एक नाईलाज होता. पण गंमत बघा, याच नाईलाजातून त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेची सुरुवात झाली. चला आता पाहूया की ब्रेथवेट यांच्यासमोर नेमकं आव्हान तरी काय होतं. कारण ग्रीन स्लेट शाळेचा तो वर्ग त्यांच्यासाठी एखाद्या रणांगणापेक्षा कमी नव्हता. हा काही साधासुधा वर्ग नव्हता. इथली मुलं म्हणजे ती होती ज्यांना दुसऱ्या सगळ्या शाळांनी नाकारलं होतं. शिवीगाळ, अपमान, दादागिरी आणि शिक्षकांचा पूर्ण अनादर हे तिथलं रोजचं चित्र होतं. ब्रेथवेट यांच्यासाठी हा वर्ग सांभाळणं म्हणजे खूप मोठं, जवळजवळ अशक्य असं आव्हान होतं. इथे फक्त वर्गाच्या 4 भिंती नव्हत्या, तर एक गैरसमजाची न दिसणारी भिंत होती. ब्रेथवेट यांच्यासाठी ही मुलं उद्धट होते, तर त्या मुलांसाठी ते एक बाहेरचे एक गर्विष्ठ गृहस्थ होते, ज्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल काहीही माहीत नव्हतं. मग जेव्हा शिक्षा आणि दरारा दोन्ही गोष्टी फेल गेल्या, तेव्हा ब्रेथवेट यांनी काय केलं असेल? त्यांनी एक असा मार्ग निवडला ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. त्यांनी चक्क खेळाचे नियमच बदलून टाकले. त्यांनी एक नवीन नियमच आणला. ते म्हणाले, आजपासून मी तुम्हाला लहान मुलं म्हणून नाही, तर प्रौढ व्यक्ती म्हणून वागवणार. त्यांनी ठरवलं की प्रत्येक मुलीला मिस म्हटलं जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांना सर म्हणायचं. हा फक्त शब्दांचा खेळ नव्हता, हा होता प्रतिष्ठेचा आणि परस्पर आदराचा एक नवीन पाया. असा आदर त्या मुलांना याआधी कधीच मिळाला नव्हता. आणि याचा परिणाम काय झाला? अहो, ती एक जादूच होती. ज्या वर्गात फक्त शिवीगाळ आणि गोंधळ असायचा, तिथे फक्त काही आठवड्यात आदराचं वातावरण तयार झालं. ज्यांनी कधी कोणाला मान दिला नव्हता, ते आता एकमेकांना मान देऊ लागले. ब्रेथवेट यांचा हा छोटासा प्रयोग 100% यशस्वी झाला होता. पण या नव्या आदराची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी अजून बाकी होती. आणि ती वेळ आली विद्यार्थी परिषदेच्या 6माही अहवाल सादरीकरणाच्या दिवशी. हा दिवस फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर ब्रेथवेट यांच्या प्रयोगाचा रिझल्ट होता. आणि या कार्यक्रमाची सगळ्यात खास गोष्ट काय होती माहीत आहे? सगळी सूत्र होती विद्यार्थ्यांच्या हातात. प्लॅनिंगपासून ते सादरीकरणापर्यंत सगळं काही त्यांनीच केलं. ज्या मुलांना बेजबाबदार समजलं जायचं, त्यांच्यावर टाकलेला हा विश्वासच त्यांच्या बदलाची पहिली पावती होती. आणि मग काय, विद्यार्थ्यांनी तर स्टेजवर कमालच केली. गणितापासून भूगोलापर्यंत प्रत्येक विषयातून त्यांनी एकच गोष्ट सांगितली की हे जग कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. ते आता फक्त उद्धट विद्यार्थी राहिले नव्हते, ते जगाकडे एका नव्या आणि विशाल नजरेने पाहणारे तरुण नागरिक बनले होते. पण त्या दिवसाचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण अजून यायचा होता. फर्नमन नावाच्या एका विद्यार्थ्याने शरीरशास्त्रावर एक असं सादरीकरण केलं जे सगळ्यांच्या कायमचं लक्षात राहिलं. फर्नमॅनने स्टेजवर एक मानवी सांगळा आणला आणि एक साधा पण खूप मोठा प्रश्न विचारला. या हाडांवरून तुम्ही सांगू शकता का की ही व्यक्ती काळी होती की गोरी, ख्रिश्चन होती की ज्यू? आणि उत्तर होतं नाही. कारण त्वचेच्या रंगाच्या आणि धर्माच्या पलीकडे आपण सगळे माणसं मुळात सारखेच आहोत. खरं सांगायचं तर त्या एका क्षणाने संपूर्ण कादंबरीचं सारच सांगून टाकलं.
पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. डेनहॅम नावाचा एक धाडसी विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने थेट व्यवस्थेलाच आव्हान दिलं. त्याने पीटीच्या तासांच्या गरजेवरच एक थेट आणि टोकदार प्रश्न विचारला. आता या अनपेक्षित प्रश्नाने पॅनलवर बसलेले शिक्षक मिस्टर वेस्टन चांगलेच गोंधळले. त्यांनी काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते कुणालाच पटलं नाही. सभागृहात एकदम शांतता आणि तणाव पसरला. आणि मग मिस फिलिप्स, एक शांत स्वभावाच्या शिक्षिका, पुढे आल्या. त्यांनी खूप शांतपणे पण अतिशय ठामपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, पीटी हा फक्त शरीराचा व्यायाम नाहीये, तो मनाचाही व्यायाम आहे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती सुद्धा शिस्तीने करायची सवय लावणं हेच खरं प्रशिक्षण आहे. डेनहॅम, जो स्वतः एक बॉक्सर होता, त्याला हे उत्तर एकदम पटलं. त्याच्या लक्षात आलं की त्याला अधिकाराने नाही तर तर्काने आणि आदराने जिंकलं गेलं आहे. त्याने शांतपणे आपला मुद्दा मागे घेतला आणि या एका क्षणाने पुन्हा सिद्ध केलं की खरा विजय हा आदरातूनच मिळतो. चला आता या कथेच्या समारोपाकडे वळूया, कारण विद्यार्थी परिषदेच्या त्या कार्यक्रमाने फक्त विद्यार्थ्यांची प्रगती नाही दाखवली, तर या कादंबरीचा एक खूप मोठा संदेशही दिला. तर मग टू स विथ लव्ह आपल्याला काय शिकवते? ही गोष्ट दाखवते की वंशभेद आणि पूर्वग्रहासारख्या भिंती आदराने कशा पाडता येतात. ही गोष्ट शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यात किती ताकद असू शकते हे दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट सांगते की शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं नसतं, तर ते माणसाला एक उत्तम माणूस म्हणून घडवतं. ज्या समाजाने ब्रेथवेट यांना नाकारलं होतं, त्याच समाजाच्या पुढच्या पिढीला त्यांनी घडवलेलं पाहून त्यांना जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणार नाही. त्यांची शिकवण्याची पद्धत जिंकली होती. त्यांनी फक्त अभ्यासक्रम नाही तर मुलांना आयुष्य कसं जगायचं याचा एक खूप मोलाचा धडा दिला होता. आणि शेवटी ही कथा आपल्या सगळ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे? फक्त माहिती देणं की एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करणं? टू सर विथ लव्ह आपल्याला आठवण करून देते की खरं शिक्षण तेच आहे जे आपल्याला एकमेकांचा आदर करायला शिकवतं. यावर नक्की विचार करा.